नमस्कार लाडक्या बहिणींनो, स्वागत आहे तुमचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये. तर लाडकी बहीण योजना, तर ह्या योजनेचा ऑगस्ट महिन्याचा हप्ता तुम्हाला कधीपर्यंत भेटू शकतो, कोणत्या तारखेपर्यंत ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो, त्यासाठी कोणत्या लाडक्या बहिणी पात्र असणार आहेत, कोणत्या लाडक्या बहिणी त्यासाठी अपात्र असणार आहेत. ज्या लाडक्या बहिणींना जून आणि जुलैचा हप्ता त्या ठिकाणी भेटलेला नव्हता, तर त्या लाडक्या बहिणींना ऑगस्टचा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो का? त्यानंतर आपण पात्र आणि अपात्र लाडक्या बहिणी कोणत्या आहेत तेही आपण बघणार आहोत. ज्या 26 लाख लाडक्या बहिणी या योजनेसाठी अपात्र ठरल्या होत्या, तर त्यांना ऑगस्ट महिन्याचा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो का, ह्या सर्व गोष्टींची माहिती आपण बघणार आहोत. ज्या लाडक्या बहिणींना जून जुलैचे हप्ते भेटलेले आहेत, तर त्यांना ऑगस्टचा हप्ता हा कधीपर्यंत भेटू शकतो, सर्व गोष्टींची माहिती आपण बघूयात. व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत बघा. चॅनलवरती पहिल्यांदा आला असाल तर खाली सबस्क्राईब बटन दिसत असेल तर ते दाबून चॅनलला सबस्क्राईब करा. त्या शेजारील बेलचं बटन सर्वांनी प्रेस करा. सविस्तर माहिती बघूयात. तर लाडक्या बहिणींना तुमची जी अर्जाची छाननी आहे तर ती होणार आहे. काही दिलेलं आहेत मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना योजनेच्या अर्जाची छाननी करण्याकरिता मार्गदर्शक सूचना. आता अर्जाची छाननी ही कशा प्रकारे होणार आहे, त्यासाठी काय काय निकष आहेत तेही आपण या ठिकाणी बघूयात. ओके, बघा, नारी शक्ती दूत ॲपवर लाभार्थ्याचे वय 1/7/2024 1/7/2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसेल तर लाभार्थ्यास अपात्र करावे. ओके, आता नारी शक्ती दूत ॲपवरनं तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल आणि त्यावेळेस तुमचं वय 21 वर्ष जरी पूर्ण नसेल तरी तुम्हाला त्या ठिकाणी पैसे आलेले असतील. परंतु आता नारी शक्ती दूत ॲपवरती तुम्ही जर फॉर्म भरलेला असेल तर 1/7/2024 या तारखेपर्यंत तुमचं वय 21 वर्ष पूर्ण आहेत की नाहीत याची खात्री होणार आहे. जर 21 वर्ष पूर्ण नसेल तर त्या लाडक्या बहिणी यासाठी अपात्र ठरवल्या जाणार आहेत. ओके, त्याच्यानंतर दुसऱ्या नंबरचा पॉईंट काय आहे, वेब पोर्टलवर लाभार्थ्याचे वय 30/9/2024. ओके, 30 सप्टेंबर 2024 रोजी 21 वर्ष पूर्ण नसल्यास लाभार्थ्यास अपात्र करावे. आता नारी शक्ती दूत ॲपवरनं ज्या लाभार्थ्यांनी म्हणजे ज्या लाडक्या बहिणींनी फॉर्म भरलेले आहेत त्यांचे वय 1/7/2024 पर्यंत 21 वर्ष पूर्ण पाहिजे. आणि ज्यांनी वेब पोर्टलवरनं फॉर्म भरलेले आहेत तर 2 महिने सूट या ठिकाणी आहेत. बघा, 30/9/2024 पर्यंत 21 वर्ष पूर्ण पाहिजे. नसल्यास ते अपात्र त्या ठिकाणी ठरणार आहेत आणि त्यांना जून जुलै ऑगस्ट आणि तो पुढचे कोणतेही हप्ते त्या ठिकाणी येणार नाही ते. ओके, त्यानंतर तिसऱ्या नंबरचा पॉईंट, लाभार्थ्याचे वय 1/8/25 म्हणजे 1 ऑगस्ट 2025 रोजी 65 पेक्षा जास्त असेल तर अपात्र करावे. आता लाभार्थ्यांनी सपोज 63-64 वयामध्ये फॉर्म भरलेला असेल आणि आता 1 ऑगस्टला त्यांचं वय त्या ठिकाणी 65 झालेलं आहे. 65 पेक्षा जास्त वय आढळणाऱ्या लाडक्या बहिणींचे हप्ते त्या ठिकाणी आता बंद होणार आहेत, त्यांना अपात्र त्या ठिकाणी ठरवणार आहे. ओके, लाभार्थ्याच्या वयाची तपासणी करते वेळेस त्याचे आधार कार्ड या व्यतिरिक्त जे कागदपत्र अपलोड केले आहेत ते तपासूनच वयाची खात्री करावी. सपोज आधार कार्डवरती वेगळी जन्मतारीख असेल आणि बाकीचे जे काही कागदपत्र आहेत त्याच्यावरती जर तुमची वेगळी जन्मतारीख असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत. त्या लाडक्या बहिणी त्या ठिकाणी अपात्र होणार आहेत. वयाचा पुरावा तपासताना केवळ आधार कार्ड तपासू नये, तसेच आधार कार्ड व इतर कागदपत्रांवर जन्मतारखेचा बदल आढळल्यास लाभार्थ्यास अपात्र करावेत. ओके, म्हणजे फक्त आधार कार्डवरती तुमची जर जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख वेगळी आहे आणि बाकीच्या कागदपत्रावरती जन्मतारीख जर वेगळी असेल तर तुम्ही त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत. आता तुम्हाला आधार कार्डवरची आणि बाकीच्या कागदपत्रावरची तुमची जी काही जन्मतारीख आहे तर ती जन्मतारीख सेम करायची आहेत. आधार कार्ड त्या ठिकाणी तुम्हाला अपडेट करायचं आहे. ओके, त्यानंतर पाचवा पॉईंट काय आहे, कुटुंबात एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. ओके, एक राशन कार्ड म्हणजे एक कुटुंब. 2 पेक्षा जास्त लाभार्थ्यांची तपासणीमध्ये लाभार्थ्याचे राशन कार्ड तपासावे व त्यातील किती महिला या योजनेचा लाभ घेत आहेत ते तपासावे. आता घरामध्ये सपोज 2 महिला तुमच्या या योजनेचा लाभ घेत आहेत, एक अविवाहित आणि एक विवाहित, तर त्यांना या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ भेटणार आहे. जर घरामध्ये 2 पेक्षा जास्त महिला ह्या योजनेचा लाभ घेत असतील तर त्या सर्व महिला या ठिकाणी अपात्र ठरवण्यात आलेल्या आहेत. आता त्यातील कोणत्या महिला त्यासाठी पात्र असतील किंवा ज्यांना जून जुलैचा महिना आलेला नाही, घरातील 3 पेक्षा जास्त महिलांनी त्या ठिकाणी लाभ घेतलेले आहेत, तर त्यासाठी काय गोष्टी आहेत ते आपण पुढे बघूयात. आता शासन निर्णयाद्वारे एका कुटुंबातील एक विवाहित, एक लग्न झालेली स्त्री आणि एक अविवाहित एक मुलगी अशा दोघींनाच त्या ठिकाणी लाभ हा भेटत होता. ओके, शासन निर्णयाद्वारे एका कुटुंबातील एक विवाहित एक अविवाहित महिला या योजनेचा लाभ घेण्यास पात्र आहेत असे नमूद आहेत. ओके, शासन निर्णय तुम्ही त्या ठिकाणी वाचला असेल तर. ओके, म्हणजे घरातील 2 महिलांना त्या ठिकाणी त्या योजनेचा लाभ हा भेटत होता. म्हणजे त्यातील एक अविवाहित मुलगी आणि एक विवाहित स्त्री ह्या दोघींनाच त्या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ हा भेटत होता. आता घरातील सपोज
2 पेक्षा जास्त स्त्रिया ह्या योजनेचा जर लाभ घेत असतील तर आता अंगणवाडी सेविका किंवा ऑदर सरकारी कर्मचारी तुमच्या घरी येऊन त्या ठिकाणी चौकशी करेल. तुमच्या घरामध्ये किती महिला आहेत, तुमचं राशन कार्ड त्या ठिकाणी चेक होईल आणि तुमच्या घरातील कोणत्या 2 महिलांना किंवा एक अविवाहित आणि एक विवाहित कोणत्या 2 लाडक्या बहिणींना ह्या योजनेचा लाभ हा घेता येणार आहेत किंवा ह्या योजनेचा लाभ घ्यायचा आहे ते तुम्हाला विचारून त्या ठिकाणी ठरवण्यात येणार आहेत आणि त्यानंतर त्या लाडक्या बहिणींना त्या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ हा कंटिन्यू भेटणार आहेत. ओके, बघा आता तोच पॉइंट आहे हा. माननीय सचिव यांच्या ऑनलाईन बैठकीतील सूचनेनुसार एका कुटुंबातील एक विवाहित आणि एक अविवाहित महिलेपेक्षा जास्त महिला लाभ घेत असतील तर कुटुंबातील सदस्यांनाच विचारून पात्र किंवा अपात्र ठरवावे. म्हणजे तुमच्या जर कुटुंबामध्ये 3 किंवा 4 स्त्रिया या योजनेचा लाभ घेत असतील तर तुम्हाला त्या ठिकाणी विचारण्यात येईल तर ह्या 4 स्त्रियांपैकी कोणत्या 2 स्त्रियांना या योजनेचा लाभ त्या ठिकाणी द्यायचा आहे किंवा ह्या योजनेचा लाभ घेता येणार आहे तर ते तुम्हाला विचारूनच पात्र किंवा अपात्र ठरवणार आहेत. आता 4 महिला लाभ घेत असतील तर यातील 2 महिलांनाच त्या ठिकाणी पात्र ठरवण्यात येणार आहेत आणि 2 महिलांना त्या ठिकाणी अपात्र ठरवण्यात येणार आहेत. ओके, लाभार्थ्यांनी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेचा लाभ चालू केल्यानंतर राशन कार्डमध्ये जर बदल केलेला असेल तर जुनेच राशन कार्ड हे ग्राह्य धरले जाणार आहेत. ओके, लाडक्या बहीण योजनेचा जो काही लाभ आहे तर तो लाभ जुने राशन कार्ड ज्यांचे आहे तर त्यांनाच भेटणार आहेत. लाडकी बहीण योजना चालू झाल्यानंतर जर राशन कार्डमध्ये काही बदल केला असेल तर लाभ भेटणार नाही, ते जुनेच राशन कार्ड यासाठी ग्राह्य धरले जाणार आहेत. ओके, तर कुटुंबातील 2 विवाहित महिला जर योजनेचा लाभ घेत असतील तर त्यातील एकच महिला ही पात्र असणार आहेत आणि एक महिला ही अपात्र असणार आहेत. आता काही कुटुंबामध्ये एक अविवाहित असेल आणि एक विवाहित महिला असेल. ओके, एक अविवाहित मुलगी आणि एक विवाहित महिला असेल तर त्या दोघींना या योजनेचा लाभ भेटणार आहे. काही कुटुंबामध्ये फक्त विवाहित 2 महिला किंवा 3 महिला असतील, अविवाहित मुलगी जर नसेल, तिचं वय 21 पेक्षा जास्त नसेल तर अशा कुटुंबामध्ये फक्त एकाच विवाहित महिलेला ह्या योजनेचा लाभ भेटणार आहेत आणि बाकीच्या जितक्या काही विवाहित महिला आहेत एकाच कुटुंबातील एकाच राशन कार्ड मधील तर त्या ठिकाणी अपात्र ठरणार आहेत. कुटुंबातील बघा आता उदाहरण दिलेलं आहे त्यांनी, कुटुंबातील सासू आणि सून अथवा 2 किंवा 2 पेक्षा जास्त जावा जर लाभ घेत असतील तर त्यातील एक महिला ही पात्र ठरेल व इतर अपात्र होतील. कुटुंबातील 2 बहिणी लाभ घेत असतील तर त्यातील एकच बहीण त्या ठिकाणी पात्र ठरेल, एक बहीण त्या ठिकाणी अपात्र ठरेल. ओके, आता हे निकष फार महत्वाचे आहेत. ह्या निकषामध्ये ज्या लाडक्या बहिणी बसतात तर त्यांनाच या योजनेचा लाभ भेटणार आहे आणि त्यांना त्या ठिकाणी ऑगस्टचा महिना त्या ठिकाणी भेटणार आहे. आता पडताळणी सुरू आहे. ओके, आता जून जुलैचा हप्ता ज्या महिलांना भेटलेला नाही ओके तर त्यांना ऑगस्टचा महिना भेटू शकतो का? ज्या लाडक्या बहिणींची पडताळणी झालेली आहे त्यांचा डाटा हा सरकारकडे गेलेला असेल तर त्यांना ऑगस्टचा महिना त्या ठिकाणी भेटणार आहेत. ओके, आणि ज्यांची पडताळणी अजून झालेली नाही ते तर त्या लाडक्या बहिणींना जून जुलै आणि ऑगस्टचाही हप्ता त्या ठिकाणी भेटणार नाहीत. आता ऑगस्टचा हप्ता कधीपर्यंत भेटू शकतो बघा, जूनचा हप्ता जुलैमध्ये भेटलेला आहे, जुलैचा हप्ता ऑगस्टमध्ये भेटलेला आहे, ऑगस्टचा हप्ता हा सप्टेंबरच्या पहिल्या वीकमध्ये भेटू शकतो. ठीक आहे, सप्टेंबरच्या पहिल्या आठवड्यामध्ये हा हप्ता त्या ठिकाणी भेटू शकतो. अजून तारीख त्या ठिकाणी फिक्स झालेली नाहीये. तारीख फिक्स झाल्यानंतर आपल्या युट्यूब चॅनलवरती व्हिडिओ येईल, त्यामध्ये तुम्हाला सविस्तर माहिती सांगण्यात येईल. ओके, परंतु हे जे काही निकष आहेत, ह्या ज्या काही गोष्टी आहेत यांची पूर्तता तुम्हाला त्या ठिकाणी करायला लागणार आहेत. सपोज एका कुटुंबामध्ये 3-4 महिला त्या ठिकाणी ह्या योजनेचा लाभ घेत असतील तर अंगणवाडी सेविका वगैरे तुमच्या घरी येऊन विचारतील कोणत्या 2 महिलांना या योजनेचा लाभ चालू ठेवायचा आहे आणि कोणत्या 2 महिलांना या योजनेचा लाभ बंद करायचा आहे, त्यांना अपात्र ठरवण्यात येईल. तुम्हाला विचारून 2 महिला त्या ठिकाणी पात्र ठेवण्यात येतील. ओके, म्हणजे 2 महिलांमध्ये एक अविवाहित मुलगी आणि एक विवाहित महिला त्या ठिकाणी पात्र ठरणार आहेत. तुम्हाला सर्व गोष्टी समजल्या असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, जास्तीत जास्त व्हिडिओ शेअर करा. आपण भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये. थँक्यू.